वेलकम टू मनीषाज क्रिएशन। आज आपण इथे होममेड पनीर कसे बनवायची ही रेसिपी बघणार आहोत। तर त्यासाठी मी इथे 1 लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे। दूध चांगलं बॉईल करून घ्यायचं आहे आणि बॉईल झाल्यानंतर ते खाली गॅसवर उतरवून ठेवायचं आहे आणि चमच्याने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून जी मलाई आहे ती दुधात मिक्स झाली पाहिजे। त्यानंतर 2 टेबलस्पून विनेगर ॲड केलं आहे आणि हळूवारपणे चमच्याने सर्व मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुमचं विनेगर चारही बाजूला व्यवस्थित पसरलं पाहिजे। बघा किती छान व्यवस्थित असं दूध फाटलं गेलंय पूर्ण। तर येलो असं पाणी तयार झालेलं आहे, सेपरेट झालेलं आहे। कडल असं आपलं पनीर इथे रेडी झालेलं आहे। तर आपण ते एका रुमालामध्ये गाळून घेऊया। रुमाल किंवा कॉटनचा कपडा जे काय असेल ते तुम्ही गाळून घ्यायचं आहे आणि गाळून झाल्यानंतर ते घट्ट पिळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर फोल्ड करून घ्यायचं आहे। रुमाल व्यवस्थित फोल्ड करून आपल्याला त्याच्यावर काहीतरी वजन ठेवून अर्धा तास ठेवायचं आहे। तर मी इथे एक कुकरच्या डब्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि कुकरच्या डब्यात पाणी घेऊन ते मी त्याच्यावर वजन ठेवते। तर हे अर्धा तास माझं राहणार आहे। अर्धा तास मी याला साईडला ठेवते। अर्ध्या तासानंतर आपल्याला ते डबा काढून त्याचे पनीर आपल्याला काढून घ्यायचं आहे। बघा फक्त ती छान असं पनीर रेडी झालेलं आहे। आता आपण ह्याचे पीसेस करून घेऊया। बघा किती छान होममेड असं प्रोटीनयुक्त पनीर तयार झालेलं आहे। 1 लिटरमध्ये 216 ग्रॅम पनीर रेडी झालेलं आहे। तर या पनीरपासून तुम्ही वेगवेगळ्या डिशेस वेगवेगळी रेसिपी बनवू शकता। होममेड पनीर बघा किती छान रेडी झालेलं आहे। तर ही रेसिपी तुम्हाला आज कशी वाटली ती कमेंटद्वारे कळवा। लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। थँक्यू।